नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोयना धरणात अवघा 9 टीएमसी पाणी साठा. कृष्णा नदीतून शेतीसाठी पाणी उपशावर बंदी. थेट साहित्य जप्तीचे आदेश. कृष्णा नदीतून शेतीसाठी पाणी उपशाची बंदी घालण्यात आली आहे. कुणी पाणी उपसा करू नये यासाठी भरारी पथक नेमण्यात आला आहे. तसेच सापडल्यास गुन्हा दाखल करून साहित्य जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. शिवारात पिके उभी आहेत, ती जगवायची की मरायला सोडून द्यायची, असे महासंकट कृष्णाकाठी उभे आहे. जून अखेर पाऊस झालाच नाही तर नदीच्या पाण्यावर अवलंबून शेती कोलमडून पडणार आहे. एल निनोच्या संकटामुळे जून जुलै महिना कोरडा जाईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी जुलै अखेर कोयना धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. धरणात केवळ 9 टीएमसी इतका जिवंत साठा आहे. गत वर्षी तो 17 टीएमसी होता. शिवाय पाऊस वेळेआधी सुरू होता. आता सातारा, सांगली जिल्ह्यातील पिण्याची पाणी योजना पूर्णपणे त्यावर अवलंबून आहे. शेतीसाठी पाणी उपसा बंद केल्याचा मात्र प्रचंड मोठा फटका बसणार आहे. उभी पिके वाळून जाणार आहेत. कोयना धरणातील 67 टीएमसी पाणी हे वीज निर्मितीसाठी वापरले जाते. हे पाणी थेट समुद्राला मिळते. ते उपयोगात येत नाही. त्यातील 10 टीएमसी पाणी राखून ठेवा अशी मागणी मार्चमध्येच करण्यात आली होती. ते पाणी असते तर उपसा बंदीची वेळ आली नसती. याशिवाय टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेचे नियोजन यावर्षी चुकीचे झाल्याचा आरोप केला जातोय. अनावश्यक व सतत कालवे भरून वाहिले त्याची गरज होती का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.